नमस्कार, मी मोनिका गोटेकर. न्यूज 24 नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता शिवडीचा राजा या मंडळाला भेट दिलेली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी शिवडीच्या मंडळाचा 75वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि श्री गणरायाचे या ठिकाणी आगमन होणार आहे. मोठ्या उत्साहात शिवडीचा राजा मंडळाचे या ठिकाणी प्रमुख सल्लागार आहेत विजय इंदुरकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कार्यक्रमाची रूपरेषा एकूण कशी असणार आहे. शिवडीच्या राजाचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे आणि गेली वर्षभर आम्ही त्या तयारी सुरू केलेली आहे. 1952ला या मंडळाची स्थापना झाली आणि गेली 19 वर्ष GL पाटील मंडई म्हणजे शिवडीला आहे त्या मंडईमध्ये हा गणपती बसायचा. आणि त्याच्यानंतर या ज्या आपण प्रबोधनकार ठाकरे ही खडी मशीन म्हणून पहिला प्रसिद्ध होतं आणि या खडी मशीनमध्ये कालांतराने काही कारणास्तव गणपती या ठिकाणी मैदान झाला. तर आज तागत प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये गणपती शिवडीचा राजा विराजमान होतो. याच वर्षी अमृत महोत्सव आहे. मी ह्या मंडळामध्ये 1999ला आलो. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचा मी सेक्रेटरी होतो आणि गेली 25 वर्ष या मंडळामध्ये कार्यरत आहे. 25 वर्षामध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा महोत्सवासारखे अनेक आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत. तुम्हाला माहिती असेल मंडळाच्या 52व्या वर्षी आम्ही या ठिकाणी मी मुंबईकर हा देखावा सादर केला होता. त्या वर्षी मी मंडळाचा अध्यक्ष झालो आणि मी मुंबईकर देखाव्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्हाला माहिती आहे घाटकोपरला एक बसचा बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या ठिकाणी जी बस होती ती बस आम्ही या ठिकाणी उभी केली होती आणि मुंबईमधले ज्या गिरणी कामगारांच्या ज्या चाळ होत्या त्या ठिकाणी टॉवर्स आले त्यावेळेला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि मी मुंबईकर संकल्पना राबवली होती आणि त्या आधारावरती आम्ही तो देखावा मी मुंबईकर या ठिकाणी सादर केला होता आणि अतिशय त्या देखाव्याला खूप गर्दी झाली होती. त्यावेळेला लोक कंडक्टर ड्रायव्हर ती बस बघायला यायची. त्यांना काहीतरी वेळ कुतूल वाटत की या लोकांनी काटकपूर्ण बस आणून ते ठेवले. अशा प्रकारे त्या ठिकाणी देखावा सादर झाला होता आणि या देखाव्याला संपूर्ण मुंबईमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. त्यावेळेला आदरणीय प्रिन्सिपॉल मनोहर जोशी यांनी एक खासदार चषक आयोजित केला होता आणि त्याचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला मिळालं होतं आणि हे पारितोषिक आम्हाला त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मिळालं. त्या दैवी शक्तीच्या हस्ते त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं. त्यावेळेचा जो आनंदाचा क्षण होता तो आयुष्यामध्ये आम्ही कधीही विसरू शकत नाही. अंगावरती काटा येतो कारण त्या दैवी शक्तीला मिळणं भेटणं ही खूप मोठी दुरापास्त गोष्ट असते आणि त्यावेळेला त्यावेळेला माझं 32 वय असेल आणि त्यावेळेलाच आम्हाला बाळासाहेबांची भेट झाली होती. आणि त्याच्यानंतर मोठा माइलस्टोन म्हणजे आम्ही 2016ला जलसंवर्धन हा देखावा सादर केला होता आणि देखावाला संपूर्ण महाराष्ट्रामधून 3 लाखाचा प्रथम क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं आणि मुंबईमधून 2 प्रथम क्रमांकाचं 1 लाखाचं पारितोषिक आम्हाला त्या ठिकाणी मिळालं होतं. त्याचप्रमाणे आमच्या मूर्तीला 50,000चं पारितोषिक त्यावेळी मिळालं होतं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आम्हाला मूर्तीचं पारितोषिक मिळालं आणि त्याच्यानंतर मुनगंटीवार साहेबांच्या हस्ते आम्हाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालं आणि त्याच्यानंतर आम्ही शिवडीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढली होती. ते त्यावेळेस सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि खूप उत्साह होता आणि कार्यकर्त्यामध्ये अतिशय तो एक क्षण आयुष्यामध्ये साठवून ठेवण्यासारखा होता. आणि त्याचबरोबर अनेक आम्ही सामाजिक देखावेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा मंडळाने प्रयत्न केले आहेत. त्याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या असेल, त्याच्यानंतर तुमचा दहशतवाद असेल, असे अनेक आहेत. मी तुम्हाला खूप मोठी लिस्ट सांगता येईल. त्याच्यामधून आम्ही लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी माहिती तुम्हाला हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यावरती आम्ही माय मरो मावशी जगो हा आम्ही देखावा या ठिकाणी सादर केला होता. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. पण देखावाच्या माध्यमातून तर आम्ही समाज प्रबोधन करत आलेलोच आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या मंडळाचे समाजाची एक बांधिलकी आहे. लोकमान्यांना अभिप्रेत असणारा उत्सव कशा प्रकारे साजरा करावा हे आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. आमची या ठिकाणी पुस्तक पेढी आहे. म्हणजे हा विभाग तुम्हाला माझ्या गिरणी कामगारांचा विभाग आहे. या ठिकाणी स्लम खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांना 8वी ते हायर एज्युकेशनपर्यंत जी पुस्तकं लागतात ती आम्ही आमच्या शिवडीचा राजा ज्ञान प्रबोधिनी या पुस्तक पेढीतून आम्ही विनामूल्य देतो. फक्त आम्ही 300 रुपये त्यांची लाईफ टाईम मेंबरशिप घेतो आणि जवळजवळ 1000च्या वरती विद्यार्थी आज आमच्या लायब्ररीचे बुक बँकेचे मेंबर्स आहेत. त्याचबरोबर त्याच्यापूर्वी आम्ही दत्तक योजना राबवली होती. आपल्या विभागामध्ये शिवडीच्या विभागामध्ये ज्या मुलाचे आई नसतील किंवा एखाद्याचा वडील नसतील, ज्या घरकाम करून आई त्यांचं पोट भरत असेल अशी जी विद्यार्थी असतात त्यांना आम्ही दत्तक घेतो. त्यांचा संपूर्ण शालेय खर्च मग ती शाळेची फी असेल, कपडे असतील, पुस्तक असतील, अशा प्रकारचे आम्ही शेकडो विद्यार्थी आम्ही या ठिकाणी दत्तक घेतले आहेत आणि असे अनेक उपक्रम सातत्याने आम्ही राबवत आलेलो आहोत. यावर्षी शिवडीचा राजा 75व्या वर्षात पदार्पण करत आहे. पण हे ऐतिहासिक वर्ष यावर्षी म्हणजे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, कुठेच महिलांच्या हस्ते या ठिकाणी आगमन झालेलं नाही. पण आपल्या शिवडीमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या हस्ते आगमन होणार आहे. काय सांगाल?
येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 11 वाजता मुंबई आपल्या सेंट्रल रेल्वेच्या मैदानातून शिवडीच्या राजाचं आगमन होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला पुढे असतात. कोणतंही क्षेत्र असं नाही की त्या ठिकाणी महिलांनी पादांकरात केलेलं आहे. मग गणपतीच्या आगमनाच्या मध्ये महिलांनी का पाठी असावं? आणि शिवडीच्या राजामध्ये महिलांचा भरणा खूप आहे. प्रत्येक शिवडीच्या राजाच्या प्रत्येक आगमन असेल, विसर्जन असेल, सामाजिक देखावे असतील, सामाजिक कार्यामध्ये महिलांचा हिरिरीन भाग असतो. म्हणून मग आम्ही यावर्षी ठरवलं की पारंपरिक वेशामध्ये त्या शिवडीच्या राजाचं आगमन महिलांच्या हस्ते करायचं. आणि त्या 15 तारखेला जवळ 200च्या वरती महिला पारंपरिक वेशामध्ये असतील, त्यांच्या हस्ते यावेळेला आगमन आम्ही करणार आहोत. आणि ही शिवडीच्या राजाची मिरवणूक कुठून सुरू होणार आहे, परत कुठे याचं समाप्त होणार आहे, किती या ठिकाणी ढोल पथक वगैरे उपलब्ध असणार आहेत, काय सांगाल याबद्दल? शिवडीच्या राजाची मिरवणूक आगमन सेंट्रल रेल्वे मैदानातून बाहेर पडल्यानंतर लालबाग मार्केट, त्यानंतर तिथून पुढे काळा चौकी, काळाची पोलीस स्टेशनवरून जकारिया बंदरमध्ये येईल. जकारिया बंदरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी डोंबिवलीवरचं एक मोठं ढोल पथक त्या ठिकाणी येणार आहे. त्याचप्रमाणे आणखीन 1-2 वाद्य त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 3 वाद्य मोठे आहेत त्यांची नावाजलेली आहेत. त्यांच्या पारंपरिक आहेत. आणि आमचा पहिल्यापासूनचा एक असतं की मिरवणूक असेल, आगमन असेल, विसर्जन, पारंपरिक वाद्य वापरायची आणि पारंपरिक मिरवणूक काढायची. आणि त्या दृष्टीने त्या पद्धतीने आम्ही हा मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावर्षी 75 वर्ष आणि 75 उपक्रम देखील शिवडीच्या राजा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, याबद्दल काय? शिवडीच्या राजाचं 75 वर्ष आणि आम्ही मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आम्ही फक्त उत्सव करून थांबत नाहीत. सातत्यानं वेगवेगळे उपक्रम असतील आम्ही मंडळाच्या वतीने राबवत असतो. आणि 75 वर्षाचं औचित्य साधून यावेळी 75 वेगवेगळे उपक्रम, त्याच्यामध्ये शैक्षणिक असतील, कला असेल, क्रीडा असेल, सामाजिक असतील, रक्तदान शिबिर असतील, असे अनेक आम्ही प्लॅन केलेले आहेत. अवयवदान असेल, अशा प्रकारचे अनेक उपक्रम आहे. 75 उपक्रम एकदा उत्सव 75 वर्षाचा उत्सव संपल्यानंतर कंटिन्यू वर्षभर आम्ही उपक्रम राबवणार आहोत. या ठिकाणी द्वारकाचा देखावा आहे जो सादर करणार आहे, त्यासाठी एकूण म्हणजे किती खर्च आहे, किती मनुष्यबळ आहे आणि किती महिन्यांपासून ही मेहनत घेतली जाते? ही मेहनत गेली 4 महिने आम्ही ह्या देखाव्यावरती काम करतोय. आणि हे देखाव्याचं काम सुप्रसिद्ध आर्ट डायरेक्टर अमन विदाते यांना दिलेलं आहे. सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये त्यांचं खूप मोठं काम असतं गणपतीमधून आणि इतरही. तर हा देखावाचा खर्च आपल्या खूप प्रचंड आहे, अवाक्या बाहेरचा आहे. पण आम्ही यावेळेला एक शिवधनुष्य पेळलेलं आहे आणि जवळजवळ करोडच्या आसपास खर्च आहे संपूर्ण देखाव्याचा. कारण त्यासाठी टेक्निकली पूर्ण आशिया खंडामधला होलोग्राम देखावा आहे. आतापर्यंत आशिया खंडामध्ये अशा प्रकारचा होलोग्राम देखावा कुठेच झालेला नाही आणि तो आपण शिवडीमध्ये करतोय. त्याच्यामुळं टेक्निकली तांत्रिक गोष्टीदृष्ट्या खूप खर्च झाला आहे आणि तो आपण शिवडीमध्ये करतोय. अर्थात लोकांचं पाठबळ आहे, लोकांचं सहकार्य मिळते, त्यांच्याच सहकार्यावरती आम्ही हे शिवधनुष्य उचललेलं आहे. आणि तुम्ही म्हटलं पण आता तुम्हाला खाली मंडपामध्ये बघा, आज जर म्हटलं नेहमीच 100 ते 150 लोक कामगार या ठिकाणी काम करत आहेत आणि युद्ध पातळीवरती काम सुरू आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि देखावाच्या अगोदर 5 दिवस आम्ही हा देखावा रिव्हील करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला रात्री 8 वाजता मैदानामध्ये ह्या देखाव्याची जी शॉर्ट फिल्म आहे, आपण ट्रेलर म्हणतो ना, कशा प्रकारे देखावा बनवलेला आहे, त्याची 8 वाजता रिव्हील होणार आहे. तर माझं आव्हान आहे सर्वांना त्यावेळेला त्या रिव्हीलला सुद्धा सर्वांनी जास्त संख्येने उपस्थित राहावं. शिवडीतील जनतेला आणि गणेश भक्तांना माझं आव्हान आहे की 15 ऑगस्टला भव्य आणि दिव्य आगमन या शिवडीच्या राजाच्या 75 वर्षाचं. आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवड्या खूप मोठा विभाग आहे आणि आम्ही घरोघरी वर्गणीसाठी जातो. कारण मुंबईमध्ये कुठल्याच गणपतीचा एवढा विभाग नाही जेवढा शिवडीचा विभाग आहे. आणि त्याच्यामुळे मी सर्वांना आव्हान करतोय, आपण ज्या पद्धतीने वर्गणी असेल, देणगी असेल, जाहिराच्या माध्यमातून ह्या गणपतीला मदत करता, शिवडीच्या राजाला मदत करता, त्याच पद्धतीने 15 ऑगस्टला जे आगमन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. महिलांना तर माझं आव्हान आहे त्या ठिकाणी पारंपरिक वेशामध्ये आपण या आणि ह्या शिवडीच्या ह्या एक भव्य दिव्य सोहळ्याचा आपण साक्षीदार व्हा, हे मी त्यांना हात जोडून सगळ्यांना विनंती करतोय. नक्कीच या ठिकाणी शिवडीचा राजा मंडळाचे प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक विजय इंदुलकर यांच्याकडून जाणून घेतलं की या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भव्य अशी ऐतिहासिक मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि सुंदर असा देखावा देखील सादर करण्यात येणार आहे आणि त्याचं लॉन्च येत्या 15 ऑगस्टला रात्री 8 वाजता सादर होणार आहे. तर नक्की शिवडीतल्या नागरिकांनी आणि शिवडी असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, ठाणे, इतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी शिवडीच्या राजाला या ठिकाणी भेट द्यावी असं मी आवाहन करते.